हरी
सुकृताचे गोडे गौत सुकृताचे गोडे देवीवारा बापर कुमा देवीवारा बापर कुमा देवीवारा तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा माधव बरवा तो माधव बरवा ए तो माधव बरवा तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा माधव बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा तो विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय राम जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय
क्षणोक्षणी हाची करावा विचार क्षणोक्षणी हाची करावा विचार क्षणोक्षणी हाची करावा विचार क्षणोक्षणी हाची करावा विचार करावया पार भव सिंधू करावया पार भव सिंधू करावया पार भव सिंधू क्षणोक्षणी हाची करावा विचार क्षणोक्षणी हाची करावा विचार क्षणोक्षणी हाची करावा विचार क्षणोक्षणी हाची करावा विचार करावया पार भव सिंधू करावया पार भव सिंधू करावया पार भव सिंधू नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान आयुष्य खातो काळ सावधान आयुष्य खातो काळ सावधान संत समागमे धरावी आवडी संत समागमे धरावी आवडी संत समागमे धरावी आवडी संत समागमे धरावी आवडी करावी तातडी परमार्थाची करावी तातडी परमार्थाची करावी तातडी परमार्थाची नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान आयुष्य खातो काळ सावधान आयुष्य खातो काळ सावधान तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहार लोकीच्या व्यवहारे तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहार लोकीच्या व्यवहारे नका डोळे धुरे भरून राहू डोळे डोळे भरून राहू डोळे डोळे भरून राहू नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान आयुष्य खातो काळ सावधान आयुष्य खातो काळ सावधान ढोबार कुमार धोबार कुमार ढोबार कुमार धोबार कुमार ढोबार कुमाई धोबार कुमार ढोबार धोबार कुमार ढोबार कुमार धोबार कुमार ढोबार कुमार धोबार कुमार ढोबार कुमार धोबार कुमार ढोबार धोबार कुमार करावा विचार क्षणोक्षणी आचे 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 करावा विचार करावया पार भवसिंधू करावया पार भवसिंधू नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ
सावधान आयुष्य का तो काळ सावधान क्षणोक्षणी हाची करावा विचार तरावया पार भव सिंधू नासिवंत देह जाणार सकळ
आयुष्य खातो काळ सावधान संत समागमे धरावी आवडी संत समागमे धरावी आवडी करावी तातडी परमार्थाची नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान तुका म्हणे इहलोकीच्या व्यवहारे नका डोळे धुरे भरून राहू नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान विठ्ठल समचरण सरोजं सान्द्रनीलाबुधाभं जगननिहितपानिं मण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमालां कन्दरं कञ्जनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि पाण्डुरङ्गकरू प्रथमनमन दुसरे चरणा संतांचिया दुसरे चरणा संतांचिया दुसरे चरण संतांचिया दुसरे चरण संतांचिया कृपादाने कथेचा विस्तारो त्यांचा कृपादाने कथेचा विस्तारो त्यांचा कृपादाने कथेचा विस्तारो त्यांचा कृपादाने कथेचा विस्तारो पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरुदास तुका कलावज्ञ जीवोद्धरार्थावतारम कलंकं कतेजोधिकामोदिवक्त्रं खलानीशवादापनोदार्हदक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चितानंदरूपा नमो सद्गुरु भक्त कल्याणमूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती गंगा विशुद्धं नितपादस्पर्शं सरोविष्टितं चुंबितं पुण्यस्थानं सराले स्थितं तं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगागिरियोगिराजं तपोज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं सदालंकृतं साधु संन्यासयोगं मुखे यस्य वेदांत शास्त्रार्थ नित्यं नमो नारायण गिरिजी ब्रह्मस्वरूपं क्षणोक्षणी हाची करावा विचार तरावया पार भव सिंधू नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा यज्ञ आवज्जड जीवांना उपदेश करणारा अभंग आहे विठ्ठल ज्या निमित्ताने आजचं कीर्तन आहे सज्जन आहो ते निमित्त जरी तुम्हाला ज्ञात असलं तरी सांगणं हे वक्त्याचं कर्तव्य असतं आणि म्हणून तद्वत त्या न्यायाप्रमाणे आपल्या गावचे रहिवासी कैलासवासी जगन्नाथ दादा सोनवणे बाबांना जाऊन आज 13 दिवस पूर्ण झाले त्यांचा हा 13व्याचा विधी आणि त्या निमित्ताने ही आजची सेवा आहे
बाबांच्या पश्चात त्यांची 2 मुलं श्री बबन जगन्नाथ सोनवणे आणि श्री गणेश जगन्नाथ सोनवणे अशी 2 मुलं आहे बाबांना. तसेच एक मुलगी आहे सौ अलका गोपीनाथ यादव आणि ज्यांनी आयुष्याच्या शेवटपर्यंत बाबांचा सांभाळ केला त्या गंगा भागीरथी पार्वताबाई ढवळे. आजची ही जी सेवा आहे ते माझे परममित्र आदरणीय हरिभक्तीपरायण विशाल महाराज तिकांडे महाराजांनी मला या ठिकाणी निमंत्रित केलं आणि म्हणून तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा योग आला. महाराजांच्या धर्मपत्नी हरिभक्तीपरायण महिला कीर्तनकार सौ जयश्रीताई विशाल महाराज तिकांडे त्यांच्याही आग्रहास्तव या ठिकाणी येण्याचा हा योग आला. या ठिकाणी आल्यानंतर अतिशय आनंद वाटला. हरिभक्तीपरायण माझे परम मित्र अभिजितजी महाराज गिरी ते मृदंगावरती साथ करतायत. सुदामजी महाराज गिरी ते हार्मोनियमची साथ करतायत. महाराष्ट्रामध्ये ज्यांचं नाव आहे गायनाचार्य रेडिओ स्टार आमचे अण्णा हरिभक्तीपरायण नवनाथजी महाराज दिघे, माझे दुसरे परम मित्र आदरणीय गायनाचार्य हरिभक्तीपरायण बाबाजी महाराज गायकवाड आणि ही सर्व जी बालगोपाळ टाळकरी मंडळी आपल्याला दिसत आहेत ते श्री हरिभक्तीपरायण गुरुवर्य आदरणीय बाळा महाराज रंदे यांच्या रामकृष्ण हरी वारकरी शिक्षण संस्थेतील ही सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. सुंदर अशी साऊंड सिस्टीम आमचे जनार्दन भाऊ कासार यांचे आहे आणि आमचे परम मित्र सोमनाथजी आहेर हे देखील या ठिकाणी कार्यक्रमाचं छायाचित्रण करतायत. असो, आपल्याकडे जास्त वेळ नाही. 1 तास उरला खटवांगरायासी भाग्यदशा कैसी प्राप्त झाली. म्हणून उर्वरित वेळेमध्ये अभंगाचा चिंतन करण्याचा आपण प्रयत्न करू. विठ्ठल सज्जनो, अभंग जगद्गुरु तुकोबारांचा आहे आणि जगद्गुरु तुकोबाराय या अभंगामध्ये तुम्हा आम्हा जीवाला उपदेश करतायत. प्रश्न असा निर्माण होतो की उपदेश कोणी करावा, उपदेश कुणाला करावा आणि उपदेश का करावा. विठ्ठल तर उपदेश त्याने करावा ज्याचा अधिकार आहे. मग आजच्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय उपदेश करतायत. काय अधिकार आहे जगद्गुरु तुकोबारायांचा सांगू. बघा, तुम्ही आम्ही सर्वसामान्य जीव आहोत. जर आपल्यासमोर एखाद्याने यमाचं नाव घेतलं, यमाचं, तर मनुष्य थरथर कापतो. यमाचं नाव घेतल्यानंतर मनुष्य थरथर कापतो. परंतु आमच्या जगद्गुरु तुकोबारायांचं नाव घेतलं तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम. जगद्गुरु तुकोबारायांचा अधिकार एवढा होता की त्यांचं नाव घेतल्यानंतर यम थरथर कापत होता. एवढंच नाही, ज्या वेळेला भगवान परमात्मा जगद्गुरु तुकोबारायांना घेण्याकरता आले त्यावेळेला काळ समोर आला आणि काळ समोर आल्यानंतर काळाने तुकोबारायांना काळ म्हणू लागला की तुकोबारा, तुम्ही चालले, वैकुंठ गमन तुमचं आता होणार, परंतु हा जो देह आहे ना, या देहावरती माझा अधिकार आहे. देह हे काळाचे, धन कुबेराचे, हा देह मला देऊन जा. त्यावेळेस आमच्या जगद्गुरु तुकोबारायांनी काय केलं हो, अहो जगाला खाणारा काळ, परंतु जगद्गुरु तुकोबारायांनी आम्ही माथा दिला पाय. हा अधिकार जगद्गुरु तुकोबारायांचा आहे सज्जनाओ. आणि म्हणून असे अधिकारी संत जगद्गुरु तुकोबारा होऊन गेले. काय अधिकार वर्णन करावं माझ्या जगद्गुरु तुकोबारायांचा. पाहिली पुराणे, दांडोळली दरुशने, किंवा वेदांचा तो अर्थ आमासीच ठावा, येराने वहावा भारमाथा. आणि म्हणून 4 वेद आहे, ऋग्वेद, यजुर्वेद, अथर्ववेद, सामवेद असे 4 वेद आहेत. परंतु जगद्गुरु तुकोबारायांचा गाथा आणि जगद्गुरु तुकाराम महाराज हे 5वा वेद आहे सज्जनो. बोधा माझी बोध तुका पंचमतो वेद. तुकोबाराय म्हणजे साक्षात 5वा वेद आहे आणि म्हणून त्यांनी प्रतिज्ञा करावी. घोटवी न लाळ
गोटविन लाळ गोटविन लाळ ब्रह्मज्ञानाती लाळ गोटविन लाळ गोटविन लाळ ब्रह्मज्ञानाती मुक्ता आत्मस्थिती सांडविन आत्मस्थिती सांडविन मुक्ता आत्मस्थिती सांडविन सांडविन ब्रह्मीभूत काया ब्रह्मीभूत काया ब्रह्मीभूत काया ब्रह्मीभूत काया ब्रह्मीभूत काया भूत ब्रह्मीभूत काया ब्रह्मीभूत काया ब्रह्मीभूत काया भूत ब्रह्मीभूत काया ब्रह्मीभूत काया ब्रह्मीभूत काया भूत हा अधिकार आमच्या जगद्गुरु तुकोबारायांचा होता. सज्जन तुम्ही आम्ही जी भक्ती करतो सज्जन आहो ती मुक्ती मिळवण्यासाठी करतो, परंतु ती मुक्तीच जगद्गुरु तुकोबारायांच्या पायाचं दास्यत्व करत होती. मोक्ष आम्हा घरी कामारिते दासी होय सांगो तैसी तुका म्हणे मुक्ती परिणिली नोवरी आता दिवस चारी खेळीमेळी. हा अधिकार जगद्गुरु तुकोबारायांचा होता. काय सांगावं जगद्गुरु तुकोबारायांचा अधिकार. सज्जन तुम्हा आम्हाला जर साधी सर्दी झाली पडसं झालं काही दुखणं बहाणं झालं तर आपण डॉक्टरांकडे जातो. डॉक्टर आपल्याला औषध देतात, मग डॉक्टरांचं औषध आपण घेतो. मग डॉक्टरांचं औषध आपण घेतल्यानंतर रोग जातो की जातो नाही कळलं तुम्हाला. अहो रोग जातो की डायरेक्ट जातो. डॉक्टरांचं औषध घेतल्यानंतर सज्जन अहो रोग फक्त तात्पुरता जातो पण तो परत कधीतरी होतो. परंतु आमच्या जगद्गुरु तुकोबारायांचं औषध घेतल्यानंतर ब्रह्मरस घेई काढा तेने पिडा वारेल. नवे नवे जगद्गुरु तुकाराम महाराज हे कॉन्ट्रॅक्टर सुद्धा होते बघा. तुम्ही आम्ही एखादं घर बांधतो परंतु भूकंपाच्या परिस्थितीमध्ये ते घर पडून जाऊ शकतं, परंतु तुकोबारायांनी असं घर बांधलं. निरंजनी आम्ही बांधिले घर निराकारी निरंतर राहिलोसे. हा अधिकार जगद्गुरु तुकोबारायांचा होता आणि म्हणून आजच्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय उपदेश करतात. विठ्ठल उपदेश कुणाला करावा. आता आजच्या अभंगात जगद्गुरु तुकोबाराय तुम्हा आम्हाला उपदेश करतात, परंतु तुमच्या आमच्यामध्ये एका प्रकारचे माणसं नाही. प्रकाराचे तीन तुका प्रकाराचे तीन तुका म्हणे गेले जड तुका म्हणे गेले जड तुका म्हणे गेले जड. प्रकाराचे तीन तुका म्हणे केले जन. तीन प्रकारची माणसं समाजामध्ये आपल्याला दिसतात. आता बघा व्यवहारामधले तीन प्रकार असे, काही हौशे काही गौशे काही नवशे. बर चला श्रीमद भगवद्गीतेमध्ये तीन प्रकार सांगितले, काही सात्विक काही राजस आणि काही तामस. परंतु वेदांत शास्त्रामध्ये तीन प्रकार सांगितले, काही बद्ध काही मुमुक्षु आणि काही मुक्त. विठ्ठल बद्ध कुणाला म्हणायचं तर सज्जनाव जो अज्ञानी आहे त्याला बद्ध म्हणायचं. अर्थात कोहम कदविदम जातम कोवै कर्तस्य विद्यते. मी कोण आहे हे ज्याला कळत नाही, मी कुठून आलोय हे ज्याला कळत नाही, मी काय करतोय हेही ज्याला कळत नाही, मी काय करायला पाहिजे शेवटी मला कुठे जायचंय याचं ज्ञान ज्या जीवाला नाही त्याला म्हणायचं बद्ध. तुम्हाला उदाहरण सांगतो म्हणजे लक्षात येईल. बघा एक मनुष्य होता, तो ज्या मालकाच्या घरी कामाला होता ना
त्या मालकाचं तर नाव माहिती पाहिजे की नाही? त्या मालकाचं नाव त्याला माहीत नाही. बरं, एक दिवस मालकाने सांगितलं, बाळू इकडे. म्हटले काय? म्हटले एवढं घोडं घेऊन जा, नदीवरती पाणी पाजून आण. त्याने घोडं घेतलं, नदीवरती गेला. आता तिथं लगाम काढून घेतला घोड्याचा, पाणी पिण्याकरता घोड्याला सोडून दिलं. त्याच्या लक्षात आलं आपला रोजचा मालक दिसत नाही, घोडं फरार झालं. मग आता हातामध्ये उरला तो लगाम, पण याला लगाम म्हणतात हे तर माहिती पाहिजे ना, हे सुद्धा माहित नाही हो त्याला. मग रस्त्याने निघाला, परंतु आता आपण ज्या मालकाच्या घरी काम करतो ते त्याचंही नाव माहिती नाही. हातात आहे लगाम, याला लगाम म्हणतात ही माहिती नाही. बरं, याच्यातून काय गेलं ते तर माहिती पाहिजे ना, ते सुद्धा माहित नाही. मग तो म्हणतो कसा, अहो अहो तुम्ही जेथे होतो आम्ही, त्यांना जाऊन सांगा यातलं ते गेलं. बस तशीच तुमची आमची परिस्थिती आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. याला बद्ध जीव म्हणतात सज्जनाव. दुसरा आहे मुमुक्षु. मोक्ष इच्छिती इति मुमुक्षः. ज्याला मोक्ष प्राप्तीची तीव्र इच्छा निर्माण झाली, ज्याला भगवत प्राप्तीची तीव्र इच्छा निर्माण झाली ना, तो कोणीही भेटला तरी एकच प्रश्न विचारतो, उसावेसी हेची वाटे, जे जे भेटे तयासी, काय कृपा करील मज, काय लाज राखील, काय मी उद्धार पावेल, काय मी उद्धार पावेल, कृपा करील नारायण, काय कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संत जन, ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे, कैये खंड येल कर्म, कैये खंड येल कर्म, करा समाधान चित्त माझे, कैये खंड येल कर्म, कैये खंड येल कर्म. काय मी उद्धार पावेल, काय कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संतजन, करा समाधान चित्त माझे. याला मुमुक्षु म्हणतात सज्जन हो. आणि तिसरा आहे तो मुक्त. मुक्त कुणाला म्हणावं? आठवण आठवण गेले भावा भाव, झाला स्वयमेव पांडुरंग. याला मुक्त म्हणतात. मग आजच्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय उपदेश करतात, तो बद्धाला, मुमुक्षुला की मुक्ताला? मुक्ताला उपदेश करतायत असं म्हणावं तर तो मुक्त झालेला आहे, त्याला उपदेश करण्याची गरज आता राहिलेली नाही. चला, मुमुक्षुला उपदेश करतायत असं म्हणावं तर त्याची वाटचाल योग्य दिशेने आहे. मग आजच्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय जो उपदेश करतात तो बद्ध जीवाला करतात. आणि का करतात? कारण की बद्ध जीव हा अज्ञानी आहे. म्हणून त्या बद्ध जीवाला जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, तुला सुंदर असा नरदेह प्राप्त झाला ना, तुला दुर्लभ असा नरदेह प्राप्त झाला ना, मग या नरदेहाला आल्यानंतर या जन्म मृत्यूरूपी संसार सागरातून जर तुला तरुण जायचं असेल ना बाबा, तर तू क्षणोक्षणाला हाच विचार कर, हेच महाराज अभंगाच्या क्षणक्षणी करावा विचार, क्षणक्षणी करावा विचार, क्षणक्षणी करावा विचार, क्षणक्षणी करावा
अभंगाच्या प्रथम चरणामध्ये जगद्गुरु तुकोबारा यज्ञ आवत जडजीवांना उपदेश करतात की बाबा हो, तुम्हाला हा नरदेह प्राप्त झाला ना. मग हा नरदेह प्राप्त झाला, परंतु या नरदेहाचं जे सार्थक आहे ते कशामध्ये आहे तर ते भगवत प्राप्तीमध्ये आहे. आणि ती भगवत प्राप्ती जर तुम्हाला करायची असेल, हा जन्म मृत्यूरूपी संसार सागर जर तुम्हाला तरुण जायचा असेल, तर तुम्हाला हा नरदेह मिळाला ना, या नरदेहाचा क्षण आणि क्षण, प्रत्येक क्षण महत्वाचा आहे. क्षणोक्षणी हाची करावा विचार. तुकोबारा म्हणतात प्रत्येक क्षणाक्षणाला विचार करा. का? त्याचं कारण असं आहे सज्जनाओ, या संसारामध्ये आता हा जर संसार पाहू गेलो ना, तर संसार दुःख मूळ सहूकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस तळमळ. असा हा संसार दुःखमूळ आहे. दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे. जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे. राजा दुखिया प्रजा दुखिया, दुखिया धन बैरागी रे. संसारामध्ये जर आपण पाहू गेलो सज्जन, तर सर्वजण दुःखी आहे. प्रत्येकाला अपेक्षा आहे ती सुखाची. मग तुम्हाला सुख पाहिजे ना, तुम्हाला समाधान पाहिजे ना, मग विचार करा. कारण की विचार केल्याशिवाय विचारा वाचोनी न पविजे समाधान. विचाराशिवाय तुमच्या जीवनामध्ये सुख आणि समाधान प्राप्त होऊ शकत नाही सज्जनो. मग आता विचार करत असताना ऐका, पहिला विचार करत असताना हा विचार करायचा जीवनामध्ये. एक तर प्रथमतः सांगायचं झालं तर विचाराचे 3 प्रमुख प्रकार आहे. एक आहे अविचार, एक आहे कुविचार आणि एक आहे सुविचार. विठ्ठल आता अविचार म्हणजे काय, कुविचार म्हणजे काय आणि सुविचार म्हणजे काय बघा. अविचार म्हणजे कुठलंही कार्य करत असताना, कुठलंही काम करत असताना विचार न करता ते कार्य किंवा ते काम केलं जातं आणि मग त्याच्यातून शेवटी दुःखाचीच प्राप्ती होते, याला म्हणायचं अविचार. उदाहरण प्रसिद्ध आहे, तुम्हाला माहिती आहे बघा. एक माणूस सकाळी उठला, घराच्या बाहेर आला, दात घासत असताना ओट्यावरती बसला आणि समोरून एक म्हैस आली, आकडेबाज शिंगाची म्हैस आली. म्हैस बघितली, त्याला असं वाटलं जर मी या म्हशीच्या शिंगामध्ये डोकं घातलं तर काय होईल. असा त्याने काय केला, विचार केला. काय होईल, काय होईल. किती दिवस विचार केला, 2 दिवस, 4 दिवस, 8 दिवस का 15 दिवस, नाही, तब्बल 6 महिने विचार त्यांनी केला. आणि एक दिवस त्यांनी पूर्ण विचारानिशी एक दिवस म्हशीच्या शिंगामध्ये डोकं घातलं. मग आता काय झालं असेल पुढं, ही काय कीर्तनात सांगायची गोष्ट आहे का. अहो डोकं फुटलं, रक्त बांबाळ झाला. तो गावातले लोक पळत आले, म्हटले राम भाऊ, अरे काहीतरी म्हशीच्या शिंगामध्ये डोकं घालताना थोडाफार विचार तर करायचा ना. तो म्हटला महाराज 1-2 महिने नाही, 6 महिने विचार केला. म्हणे अरे पण 6 महिने विचार करून शेवटी डोकं फुटलं ना. म्हटले डोकं फुटलं तर फुटो, पण संशय मिटो. विठाला विठाला म्हणून सज्जनावर अविचाराने जर एखादं कार्य केलं ना तर दुःखाची प्राप्ती होते. बघा दुसरा आहे तो कुविचार. कुविचार म्हणजे वाईट विचार. बऱ्याच वेळेला जीवन जगत असताना, जीवनामध्ये बरीचशी माणसं संकटांना सामोरं जात असताना व्यसन करण्याचा विचार करतात आणि व्यसनाचा आधार घेऊन आपलं दुःख कमी करण्याचा ते प्रयत्न करतात. परंतु एक लक्षात घ्या सज्जना हो, तुमच्या जीवनामध्ये कितीही संकट आलं तरी व्यसन करण्याचा जो कुविचार आहे तो करू नका. का? कारण की व्यसन केल्यानंतर आतापर्यंत एखादा मनुष्य सुखी झालाय असं बघण्यामध्ये किंवा ऐकण्यामध्ये नाही. कुठल्याच प्रकारचं व्यसन कधीच करू नका. कारण की व्यसन केल्यानंतर फायदा कुठलाच नाही, परंतु 4 प्रकारची हानी आहे. कशी बघा तुम्ही, जो व्यसन करतो ना मनुष्य, एखादा मनुष्य दारू पित असेल, त्याला विचारा बाबा रे तू ज्या दारूच्या दुकानामध्ये जाऊन दारू पितो तिथं तुला ही दारू फुकट मिळते का. तो म्हणेल नाही महाराज, पैसे खर्च करावे लागतात. म्हणजे पहिली हानी आर्थिक हानी आहे, पैसे खर्च करावे लागतात. बरं त्याला विचारा बाबा तू दारू पिऊन गावात गेल्यानंतर गावातले लोक तुझा सत्कार करतात का. तुम्ही असं बघितलं का एखादं बेवडं दारू पिऊन आलं बुवा आणि गावातल्या लोकांनी त्याचा सत्कार केला, शाल श्रीफळ देऊन.
नाही ना. याचा अर्थ त्याची सामाजिकही हानी आहे. त्यानंतर दारू पिणारा मनुष्य हा जास्त दिवस जगत नाही, लवकरच मरतो. म्हणजे याचा अर्थ शारीरिकही हानी आहे, आर्थिक हानी आहे, शारीरिक हानी आहे, सामाजिक हानी आहे आणि कौटुंबिक सुद्धा हानी आहे. माझी एखादी माता माऊली, तिचा जर पती दारू पित असेल, तिला जाऊन विचारा, तिच्या संसारातलं दुःख तिला विचारा. ती म्हणत असते, महाराज आता काय आहे, पदरी पडलं द्वाड आणि हसून करावं गोड. हो, म्हणून सज्जनाव कौटुंबिक सुद्धा हानी आहे. आणि त्या व्यसनी माणसाची जी मुलं आहे त्यांच्यावरती चांगले संस्कार कधी होऊ शकत नाही. म्हणून हे 4 प्रकारची हानी आहे. म्हणून कबीरदासजी महाराज सांगतात, दारू गांजा मत पियारा अक्कल गुंग हो जाती है, अपने पल्लू का दाम खर्च के मुख में मटिया आती है. म्हणून व्यसनाचा जर कुविचार तुमच्या मनात येत असेल तर असा व्यसन करण्याचा कुविचार करू नका. विठ्ठल 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 विठ्ठल. सज्जनाव, आज जर समाजामध्ये आपण पाहिलं तर अनेक कुविचार आपल्याला दिसतील. काही माणसं व्यसन करतात. व्यसन करणं हा एक कुविचार आहे जीवनातला. चला, आता आपण सध्या म्हणतो स्त्री पुरुष समानता, मुलगा मुलगी एक समान, दोघांनाही शिकवू छान, असं आपण म्हणतो. परंतु तसं वागताना आपण दिसत नाही. समाजामध्ये बघा तुम्ही, मुलाला वेगळा दर्जा आणि मुलीला वेगळा दर्जा. मुलाला वागणूक वेगळी आणि मुलीला वागणूक वेगळी. मुलगी जर झाली ना सज्जना हो, तर काही काही माणसांच्या कपाळावर लगेच आठ्या पडतात. का असं होतं? मग जेवढा मुलगा आहे तेवढीच मुलगी चांगली आहे. बघा, जगद्गुरु तुकोबाराय वर्णन करत असताना पहिला मान हा कन्येला देतात. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरीख वाटे देवा. नवे नवे धन्य माता पिता तयाच्या. पहिल्यांदी पिता मग माता असं म्हटले का? नाही, पहिल्यांदी मातेला, इकडे सुद्धा पहिल्यांदी कन्येला मान आहे. मग आपण जर स्त्री भ्रूण हत्या करण्याचा कुविचार करत असाल तर असा कुविचार करू नका. कारण सज्जनाओ, एका माता माऊलीला दिवस गेले आणि तिच्या मनामध्ये हा विचार आला की मला हा गर्भ नको, मला मुलगी नको. आणि त्या मुलीचा आतून आवाज आला. ती मुलगी म्हणू लागली, का ग आई, तू तुझ्या आईच्या म्हणजे माझ्या आजीच्या पोटात असताना माझ्या आजीने हा विचार केला असता तर. त्यावेळेला तिच्या लक्षात आलं, खरंच आपल्या पोटामध्ये जो गर्भ आहे तो मुलीचा आहे. आणि तो मुलीचा गर्भ जो आहे ना, तो आपण काढण्याचा विचार करतोय, हे चुकीचं आहे. आतून हाक आली त्या मुलीची, सांगना आई मला कोण वाचवणार, तुझ्या विना जन्मासी कोण घालणार, या दुनियेचा रंग मला कोण दाखवणार, तुझ्या विना जन्मासी कोण घालणार. ती मुलगी म्हणते, काय म्हणते ती मुलगी आईला, आई अगं तूच मला जन्माला घालणारी आहेस, या दुनियेचा रंग दाखवणारी तूच आहे आई, तू मला मारू नको. मला मारण्याचा हा जो कुविचार तुझ्या मनात आलेला आहे ना, हा कुविचार तू तुझ्या जीवनातून तुझ्या मनातून काढून टाकायस. बघ माझा जो भाऊ आहे ना, अगं त्याला राखी बांधण्याकरता बहीण नको का? फार मोठी शोकांतिका आहे सज्जन हो सध्याची. आपल्याला लाड पुरवण्यासाठी आजी पाहिजे, आम्हाला जन्म देण्यासाठी आई पाहिजे, आम्हाला राखी बांधण्यासाठी आम्हाला बहीण पाहिजे, आमच्यावर प्रेम करणाऱ्या आम्हाला सहचारिणी आमची बायको पाहिजे, परंतु पोटी मुलगी का नको? हा फार मोठा प्रश्न आहे सध्याचा. म्हणून बघा ती मुलगी पुढे म्हणते, ज्या वेळेला राखी पौर्णिमेचा सण येईल, राखी पौर्णिमेचा येईल ग सण, माझ्या भावाच्या हाताला राख्या बांधीन दोन दोन, सांगना आई मला कोण वाचवणार, तुझ्या विना जन्मासी कोण घालणार. नवे नवे ती पुढं म्हणते, हे बघ आई, मी लहानाची मोठी होईन, माझं लग्न होईन आई, परंतु माझं लग्न झाल्यानंतर ना, मी ज्या वेळेला सासरी जाईन ना, तू मात्र रडू नकोस. माझे बाबा माझ्यासाठी रडले तरी चालतील, पण तू माझ्यासाठी रडू
नकोस. होईल मी जेव्हा राजाची गराणी, नको ढळू देऊ तुझ्या नयनातील पाणी. कन्यादान करताना माझे बाबा रडणार, तुझ्या विना जन्मासी कोण घालणार. म्हणून सज्जना हो, नुसतं म्हणू नका स्त्री पुरुष समानता, नुसतं म्हणू नका बेटी बचाव बेटी पढाव, तसं अंमलामध्ये आणा. विठ्ठल 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 विठ्ठल.